गाईज, आज मी आपल्याला मेथीची भाजी कशी करायची ते शिकवणार आहे. सर्वात पहिला सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, काय असेल ते. आणि पहिला आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे आणि त्याला असं चेचायचं आहे. छान चेचून घ्यायचं आहे लसूण. तर आता माझं चेचून झालेलं आहे लसूण. आणि आपल्याला ह्यानंतर मेथी आपल्याला चांगली चिरून आणि धुवून घ्यायची आहे. येस गाईज, तर आपल्याला पहिला भाजी धुवून चिरून घ्यायची आहे आणि अशी ठेवायची आहे. इथं लसूण रेडी आहे चेचून सोलून वगैरे. आणि आता कढई तापायला ठेवायची आहे. मी आता गॅस चालू करते 2 मिनिट. येस गाईज, तर आता मी गॅस पेटवला आहे. आता ह्यातलं पाणी आटल्यावर मग मी तेल घालेन ह्यात. आता आपल्याला कढईत तेल घालायचे आहे जरासं. तर आता तेल घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती प्रमाणात तेल घातले. तर अशा प्रकारे कढईत तेल तापवायचे आहे आणि जिरं घ्यायचे आहे. जिरं, हे बघा जिरं. आता जरासं जिरं टाकायचं आहे. अशा प्रकारे असे तडतडले पाहिजेत असे जिरे टाकायचे आहेत. आणि मिरच्या टाकायच्या आहेत. हे बघा अशा 2-3 प्रमाणात. असं तिखट बघून टाकायचे आहेत मिरच्या. आणि तर डाळ पण जराशी पाण्यात भिजवून ठेवायची आहे 2-3 मिनिटात, गरम थोडंसं नरम पाण्यामध्ये. आणि 1 चमचा साधा घ्यायचा आणि हलवून बघायचा जेणेकरून मिरच्या भाजल्यात की नाही आपल्याला कळेल. मग आता मिरच्या थोड्या प्रमाणात अशा झाल्या, म्हणजे असं हे बघा अशा जरा रंग बदलत आला किंवा असं तापलेल्या दिसल्या ना की मग असं हलवायचं आणि मग मेथी घालायची आणि मग लसूण घालायचा. लसूण छान प्रकारे हलवून घ्यायचा. आणि लसूण जरा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. गॅस जरा वाढवायचा आहे, मी वाढवते. आणि अशा प्रकारे इथं डन झालेलं आहे फोडणी. आणि ह्यात फक्त आता मेथी आणि डाळ घालायची आहे वरून. तर असं उडतं, पण आपण खतरो की खिलाडी वरून तसं टाकायचं आहे. आता मेथी जराशी खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला मेथी थोडीशी हलवायची आहे. अशी ती कमी कमी होत जाईल. ती तेल ॲब्झॉर्ब करून घेते, त्यामुळे ती अशी सुकी सुकी पडत जाते. बघाल तुम्ही मगाशी मेथीची क्वांटिटी किती जास्त होती आणि आता किती झाली आहे. लसूण जरासा करपवायचाच. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मेथी झालेली आहे. झालेली म्हणजे फक्त मऊ मऊ झालेली आहे.
तिनं सगळं तेल ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मग अशी मेथीची क्वांटिटी किती होती आणि आत्ता किती झाली. आणि आत्ता जी आपण डाळ भिजवून घेतली होती त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही डाळ ही आता आपल्याला मेथीमध्ये टाकायची. आणि अशा प्रकारे आता हलवून घ्यायची आहे मेथी. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मेथी रेडी झालेली आहे. यावर फक्त 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि मग बंद करायचं आहे गॅस आणि मीठ घालायचं. मीठ आपण एवढ्या प्रमाणात घालू शकतो. बस एवढा. आता हलवायचं आहे सगळं. चवीपुरतं जरासं तुम्हाला लागेल तेवढे मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून ते शिजेल मीठ आणि पाणी ॲब्झॉर्ब होईल. 5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग असं मेथी डन झालेली आहे. आता ह्यावर टोपण झाकून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचं एक झाकण घ्यायचं किंवा ताट काही घेऊ शकता तुम्ही आणि यावर असं झाकायचं आहे जेणेकरून ते पाणी ॲब्झॉर्ब होईल. तर अशा प्रकारे गॅस मोठा आणि जरासं झाकण काढून बघायचं आहे शिजते अजून. आणि तोपर्यंत मी अशी छोटीशी भाकरी केलेली आहे जी मी भाजीसोबत तुम्हाला रिव्हील फेस करून हे करणार आहे. मेथीचा फेस रिव्हील करून खाणार आहे. बघूया झाली काय मेथीची भाजी. अजून 100 पैकी 95% झाली आहे. अजून 5% उरली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली मेथीची भाजी तयार आहे. तर मी माझ्या भाकरीचा छोटासा तुकडा मेथीसोबत खाऊन दाखवणार आहे. तर ही माझी छोटीशी भाकरी आहे आणि मी मेथीसोबत खाणार आहे जराशी. भाई साहब इतकी भारी झाली आहे म्हणून सांगू. तर मेथीची भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.